ट्रेलर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की मराठी सिनेमा सुद्धा लार्जर दॅन लाईफ दिसू शकतो, असू शकतो. हा गोंधळ तुम्हाला खूप आवडेल असं मला वाटतं. एकीकडे आपण म्हणतो की साऊथ इंडियन लोक त्यांच्या मातीशी जुळणारे इश्यूज घेऊन येतात आणि ज्या पद्धतीने विषय मांडतात म्हणून तिकडच्या लोकांना ते सिनेमे आवडतात. आता हा सिनेमा ज्यावेळेस प्रदर्शित होतो, ज्यावेळेस तो जर आपल्या मराठीमध्ये चांगले सिनेमेही बनतात, पण ते दिग्दर्शकही तेवढे अनुभवी असतात. वेगळं काम करतो बुवा हा ॲक्टर, आणि हा खरोखर मनापासून काम करतो. आणि वेगळं काही असेल तर या ॲक्टरला अप्रोच व्हायला पाहिजे. त्या कॅरेक्टरमध्ये किशोर कदम कदाचित मिसळून जाऊ शकतात याची शक्यता त्यांना दिसली असावी. मराठी चित्रपटांना खरंच खूप सुंदर आणि सोन्याचे दिवस आले आहेत असं बोलायला काहीच हरकत नाही. कारण का गेल्या 2 महिन्यामध्ये मराठी चित्रपटांची सुंदर अशी रेलचेल आपल्याला बघायला मिळाली. वेगवेगळ्या धाटणीचे, वेगवेगळ्या कथेचे, वेगवेगळ्या संहितेचे चित्रपट आपल्याला बघायला मिळाले. त्या सगळ्या चित्रपटांवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेमसुद्धा केलं. नोव्हेंबर महिना आला आहे आणि नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यामध्ये 14 तारखेला एक नवा कोरा सिनेमा आपल्या भेटीला येत आहे. भारतीय संस्कृती काय असते किंवा भारतीय संस्कृतीची मुळं कितपर्यंत पोचली आहेत, फक्त भारतामध्ये नाही तर 7 समुद्र पार या संस्कृतीचा डंका वाजत आहे. आणि याच सगळ्या संहितेवर आधारित एक नवा कोरा सिनेमा आपल्या भेटीला येतोय. चित्रपटाचं नाव आहे गोंधळ आणि त्या चित्रपटातील दिग्दर्शक आणि गोड कलाकार माझ्यासोबत आहे. माझ्यासोबत संतोष सर आणि किशोर सर आहेत. सगळ्यात आधी खरंच खूप धमाल आली आहे. ट्रेलर लॉन्च जेव्हा पार पडला, ज्या पद्धतीने ट्रेलर लॉन्च पार पडला, खरंच आम्हाला पत्रकारांना एक तो सोहळा बघण्यासारखा होता. कारण का दरवेळेला जसा ट्रेलर लॉन्च पार पडतो त्यापेक्षा काहीतरी वेगळं आम्हाला अनुभवायला मिळालं. आणि आत्ताच इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या आधी मित्र मी तुम्हाला बोललो की मार्केटिंग कसं असावं, तर मार्केटिंग कसं असावं. कारण का प्रत्येक थिएटरमध्ये, प्रत्येक एका थिएटरमध्ये जेव्हा आपण एंट्री करतो थिएटरमध्ये गेल्या गेल्या गोंधळचं प्रमोशन सुरू होतं. तिकडे जाऊन ती टोपी, जे आपलं पारंपरिक वेशभूषा आहे ती टोपी, गोंधळाचं एक पोस्टर आणि त्यासोबतची जी सगळी मार्केटिंग स्ट्रॅटेजी सुरू झाली ती खरंच धमाल मला मनापासून आवडते. कारण का अशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी सुरू झाली ना की चित्रपट वाचतोच, त्यामध्ये काही हरकत नाही. मला किशोर सर तुमच्यापासून सुरुवात करायला आवडेल की गोंधळ येतोय 14 तारखेला. आपला गोंधळ, आपल्या मातीतला भारतीय संस्कृती, जसं मी सुरुवात केली की भारतीय संस्कृती फक्त भारतापर्यंत मर्यादित न राहता 7 समुद्र पार तिचा डंका वाजलाय. एक असा सिनेमा तुम्ही घेऊन येताय ज्या सिनेमाची मुळं प्रत्येक गावागावामध्ये पोहोचलेत. प्रत्येक छोट्यापासून मोठ्या गावामध्ये गोंधळ हा वाजलाच जातो, गाजला जातो आणि ऐकला सुद्धा जातो. काय सांगाल एकंदरीत कशा पद्धतीने लार्जर दॅन लाईफ आहे गोंधळ आपला? लार्जर दॅन लाईफ आहेच आहे. तुम्ही ट्रेलर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की मराठी सिनेमा सुद्धा लार्जर दॅन लाईफ दिसू शकतो, असू शकतो. ही सगळी कमाल अर्थातच आमचे दिग्दर्शक डावकर साहेब आणि आमचे आवडते, सगळ्यांचे आवडते जे सिनेमॅटोग्राफर आहेत अमलेंदू यांनी ही जादू केलेली आहे. एका रात्रीची, म्हणजे गोंधळ एका रात्रीचा आहे. बरोबर. आणि हा गोंधळ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तुला माहिती आहे, लग्न झाल्यानंतर गोंधळ घालतात, म्हणजे नंतर गोंधळ होऊ नये म्हणून आधीच गोंधळ. बरोबर. लग्न कार्यामध्ये जो गोंधळ झालाय तो निस्तरण्यासाठी सुद्धा गोंधळ घालतात. तर गोंधळाची अनेक कारणं असतील, त्या इतिहासामध्ये आपण जाऊया नकोत, परंतु तो एक सोहळा असतो, तो एक उत्सव असतो. आणि त्या उत्सवाला आणि त्या सोहळ्याला जे जे लोक उपस्थित, अख्खं गाव उपस्थित असतं. ज्या घरात गोंधळ घातला जातो ती लोक उपस्थित असतात, नातेवाईक उपस्थित असतात. आणि मग तो एक रंगीबेरंगी असा सोहळा असतो. नक्कीच आपल्या संस्कृतीतला, आपल्या मातीतला, आपल्या परंपरातला. त्याच्यामध्ये आपली लोककला जी परंपरागत चालत आलेली आहे. आपण अजय अतुलची कितीतरी गाणी गोंधळांची ऐकली आणि गोंधळाला आवाहन करतात की ये देवा ये, म्हणजे गणपती देवा ये, अंबाबाई ये, तुळजाभवानी ये, सगळ्यांना गोंधळाला बोलवलं जातं आणि लोक तिकडे गोंधळासाठी आलेले असतात. तर असा एक आपल्या मातीचा आपला विषय घेऊन आम्ही येतो आहोत 17 तारखेला, 14 तारखेला. आणि हा गोंधळ तुम्हाला खूप आवडेल असं मला वाटतं. एकीकडे आपण म्हणतो
की साऊथ इंडियन लोक त्यांच्या मातीशी जुळणारे इश्यूज घेऊन येतात आणि ज्या पद्धतीने विषय मांडतात म्हणून तिकडच्या लोकांना ते सिनेमे आवडतात. मला वाटतं की मराठी सिनेमामध्ये असे काही मोजके चित्रपट असतील ज्यांनी संस्कृतीचा, मातीचा हा इश्यू मातीमध्ये मिसळून लोकांसमोर आणलेला आहे आणि गोंधळ हा त्याच्यापैकी एक आहे असं मला वाटतं. मला सांगायला आनंद वाटतो की ह्या एवढ्या मोठ्या आणि इतक्या चांगल्या चित्रपटाचा मी एक भाग आहे. हेही सांगायला आनंद वाटतो की काही गोष्टी जुळून येतात. नक्कीच. म्हणजे तुम्ही एखादी कलाकृती असं आता मी ग्रेट कलाकृती करतो, माझ्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे लोक आहेत, माझ्याकडे यंत्रणा आहे, आता मी ग्रेट करूनच दाखवतो असं जर करायला गेलं तर ते कुठेतरी फसतं. होईलच असं नाही. बरोबर. म्हणजे मी ठरवलं असतं की चला आता गारवा ग्रेट करून दाखवूया, 25 वर्ष लोक ऐकतील असं ठरवून कुठलीही कविता लिहिता येत नाही, कादंबरी लिहिता येत नाही, सिनेमा करता येत नाही. तो घडावा लागतो. तो आपोआप प्रोसेसने घडतो आणि मला असं वाटतं की गोंधळ हा चित्रपट तसा घडलेला आहे आणि म्हणून तुम्हाला तो खूप आवडेल याची खात्री आहे. नक्कीच. मला संतोष सर तुम्हाला विचारायला आवडेल, जसं किशोर सरांनी सुद्धा सांगितलं की दक्षिणात्य सिनेमे जेवढे पण साऊथचे सिनेमे आहेत त्या साऊथच्या सिनेमामध्ये लोककला त्यांची जी मुळं आहेत त्या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात, प्रकर्षाने दिसून येतात. कारण का आत्ताच आलेला कांतारा असेल किंवा त्याच्या आधीचा आलेला कांतारा असेल किंवा इतर कोणतेही सिनेमे असतील तर त्या सिनेमामध्ये एक गोष्ट होती की ते त्यांची संस्कृती कधी सोडत नाही. मराठी चित्रपटामध्ये सुद्धा खूप संस्कृती चांगल्या पद्धतीने दाखवली सुद्धा आहे, खूप चांगल्या पद्धतीने बघितली सुद्धा आहे. गोंधळचा ट्रेलर बघताना पूर्णपणे आम्हाला फक्त गोंधळ दिसत होता, कारण का तो सिनेमा त्याच्यावरच आहे तर ते दिसणं महत्वाचं आहे, जे अपेक्षित होतं, जे आम्हाला सुद्धा बघायला मिळालं. एक दिग्दर्शक म्हणून हा सिनेमा आता आमच्या समोर घेऊन येत आहे, पण जेव्हा प्रेक्षक म्हणून डोक्यामध्ये हा विचार आला की आपण काहीतरी गोंधळावर केलं पाहिजे, कारण का प्रत्येक गावामध्ये चर्चेचा विषय असतो, तो प्रेक्षक म्हणून डोक्यामध्ये काय कल्पना होती की काय थॉट होते की नाही आपल्याला इथे काहीतरी याबद्दल काहीतरी करावं लागेल किंवा करायचं आहे. मी असं काही ठरवून केलं नव्हतं की आपल्याला प्रेक्षकांना असा चित्रपट बनवायचा आहे, प्रेक्षकांना असं आवडेल, मग प्रेक्षकांना थिएटरमध्ये बोलवण्यासाठी किंवा त्याचा कमर्शियल बिझनेस करण्यासाठी आपण काय काय लावू शकतो, मग बॉलिवूड काय करतंय, साऊथ काय करतंय, हा विचार करून कधीच केला नव्हता. मला कुठंतरी इंटरनॅशनली काहीतरी आपल्या भारतीय सिनेमानाचा बद्दल काही विचित्र अनुभव आला होता आणि त्याच्यामुळे मला कुठेतरी दाखवायचं होतं तुमच्याकडे तुमचं काही सिनेमे चांगले तुम्ही बनवत असाल, पण आम्ही सुद्धा फार चांगले सिनेमे बनवू शकतो. बरोबर. आणि त्या ताकदीने मी भारतातली सर्वोत्कृष्ट टीम याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे जे लोक आहेत ते त्यांचं कुठेतरी सर्वोत्कृष्ट टेक्निशियन्समध्ये नाव आहे, असेच लोक या चित्रपटामध्ये काम करत आहेत. मी नवोदित डिरेक्टर जरी असलो तरी त्यांनी मला ॲक्सेप्ट केलं, हे माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही जसं विचारलं की साऊथमध्ये ते मातीची संस्कृती दाखवतात किंवा तसं काही, तर कसं आहे की साऊथमधले सिनेमे तिथल्या लोकांशी कनेक्ट होतात. मला कुठेतरी मराठीमध्ये असं जाणवलं की मराठीमध्ये ज्यावेळेस प्रोड्युसर कोणी लोक येतात त्यावेळेस काय होतं की त्यांचं एक बजेट असतं की नाही बाबा या बजेटच्या वरती मी हे करणार नाही. का ते बजेट आहे? कारण मागच्या सिनेमांनी काही बिझनेस तेवढा केलेला आहे नाही केलेला आहे, त्याच्यानुसार ते त्यांचं हे लावतात. त्यांना करायचं पण असतो, त्यांचं बजेट पण असतं. आणि मग त्या बजेटमध्ये दिग्दर्शकासमोर मोठं चॅलेंज असतं की या बजेटमध्ये सिनेमा बनवायचा. आणि मग कसं आहे की दिग्दर्शक जे असतात ते पॅशनेट असतात, त्यांना ते सिनेमे बनवायचे आहेत कारण ते त्यांचं पॅशन आहे, त्याच्याशिवाय ते जगू शकत नाही. आणि मग त्या बजेटमध्ये बसवताना एकतर त्यांना टेक्निशियनकडे तरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं किंवा ॲक्टर्समध्ये कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं किंवा त्या दिवसांवर कॉम्प्रोमाइज करावं लागतं. आणि मग या सर्व खेळीमध्ये एंड प्रोडक्ट जो आहे तो कुठेतरी 10-20% 30% फसतो. आणि ज्यावेळेस तो असा फसतो त्यावेळेस मग तुम्ही ते बाकीच्या स्टेटमधल्या चित्रपटाशी कंपॅरिझन करताना बऱ्याचदा तुम्हाला अडचणी येतात. आता हा सिनेमा ज्यावेळेस प्रदर्शित होतो, ज्यावेळेस तो जर आपल्या मराठीमध्ये चांगले सिनेमेही बनतात पण ते दिग्दर्शकही तेवढे अनुभवी असतात. बरोबर. पण काही जे नवीन दिग्दर्शक असतात त्यांना या अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि मग जो ज्यावेळेस त्याचा दर्जा थोडाफार कमी झाला का आपले मराठमोळे जे रसिक आहेत ते सुद्धा त्याकडे पाठ फिरवतात आणि मग परत त्याचा बिझनेस कमी, परत मग नवीन प्रोड्युसर येतो, तो म्हणतो अरे मागच्या फिल्म एवढा बिझनेस होता
आता परत आमचं एवढंच बजेट आहे कारण हे काय, मग ह्या चक्रीमध्ये कुठेतरी मराठी सिनेमा अडकला आहे असं मला वाटतं. आणि मी ज्यावेळेस चित्रपट बनवत होतो, फ्रँकली स्पीकिंग, मी रिलीज करायचा म्हणून चित्रपट बनवला नव्हता. मी हा इंटरनॅशनल फिल्म मेकिंगसाठी मला भारतामधून काय प्रतिसाद मिळेल नाही मिळेल याच्यापेक्षा मला माझ्या कलेशी किती प्रामाणिक राहता येईल हे मला जास्त महत्त्वाचं होतं. आणि मी त्या ताकदीने त्या कुठलीही फ्रेम, तुम्हाला एकही फ्रेम अशी दिसणार नाही की इथं ही गोष्ट राहिली. बरोबर. सो आमच्या सर्व टीमने इन्क्लुडिंग ॲक्टर्स फार ताकदीनिशी, फार प्रामाणिकपणे आणि एक तो क्वालिटी जी म्हणतात ती तुम्हाला या सिनेमातून नक्कीच दिसेल. नक्कीच नाही, कारण का जसं आम्ही बघितलं, आम्ही आता जेव्हा मी काही शॉर्ट्स बघत होतो आपल्या युट्यूबवर, जेव्हा सोशल मीडियावर, आपल्या पेजच्या सोशल मीडियावर जेव्हा काही बघत होतो, तेव्हा ना प्रॉपर म्हणजे गाव कसं असेल किंवा तो देखावा कसा असेल, कुठे काय असणार आहे ते आम्हाला व्हिज्युअली बघायला मिळालं. आणि आत्ता तुमच्या घरी आल्यावर आम्हाला ते ऍक्च्युली बघायला मिळालं की अच्छा ते हे होतं, ते इथून सगळी कन्सेप्ट असते. कारण का रेकी करणं वेगळं असतं किंवा मला असं गाव पाहिजे तर ते साकारणं किंवा ते बनवणं पूर्णपणे वेगळं असतं. काय डोक्यामध्ये थॉट असतो की जेव्हा आपण, जसं तुम्ही बोलत की मी नवोदित कलाकार दिग्दर्शक असून सुद्धा त्या कलाकारांनी, त्या संपूर्ण टीमने माझ्यावर विश्वास दाखवला, तो जर विश्वास नसेल ना तर मग नवोदित दिग्दर्शक किंवा नवोदित कलाकार ती गाडी पुढे जाऊ शकत नाही. पण जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये असा थॉट होतो की त्या सगळ्या प्रोसेसमधून आपण गेलं पाहिजे, तर एक झिन्न असते, एक डोक्यामध्ये ना एक झिंग लागली असते की मला करायचं म्हणजे करायचंच आहे. काय सांगाल एकंदर त्याबद्दल? कसं आहे, दिग्दर्शक जो असतो ना, थोडेसे दिग्दर्शक हे होण्यासाठी तुम्हाला अगोदर फार भामटं असावं लागतं, स्मार्ट असावं लागतं. भामटं इन द सेन्स तुम्हाला समोरच्या प्रेक्षकांना संमोहित करता आलं पाहिजे, हिप्नोटाईज करता आलं पाहिजे. त्याच प्रकारची कला मी काहीतरी आमच्या HODsला वापरली. त्यांच्यासमोर सर्वात महत्त्वाची स्टोरी आम्ही समोर ठेवली. प्रत्येकाला स्टोरी आवडत होती आणि स्टोरी समोर कोणीही कमर्शियल वगैरे काही बोलत नव्हतं. ते डायरेक्टली EPC बोलले, त्यांनी EPC हे करून घेतलं की असंच पाहिजे तसंच पाहिजे असं काही नव्हतं. सर्वांनी इन्क्लुडिंग ॲक्टर्स, इन्क्लुडिंग किशोरजींना सुद्धा, ज्यावेळेस ते माझ्या नवोदित दिग्दर्शकाला, किशोरजी फार बिझी असतात, आणि ज्यावेळेस पहिल्यांदा मी त्यांना फोन केला तर मी म्हटलो सर उद्या आपल्या घरी स्क्रिप्ट ऐकता येईल का? तर ते बोलले मी उद्या 2 वाजता पोहोचतो, मला 2-1 तासाचा मी वेळ देऊन हे ऐकेल. पण ते 2 तासासाठी आले होते आणि ते जवळजवळ 6-7 तास होते. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस ऐकली त्यांनी, त्यावेळेस त्यांनी विचारलं की आपले अजून, कारण आमचे HOD सर्व फिक्स होते. मी अगोदर आम्ही ॲक्टर्स नाही फिक्स केले. अच्छा. आम्ही आधी HOD सर्व फिक्स केले, कारण त्याच्या पाठीमागे एक 3-4 महिन्याची प्रेप चालू होतं प्रॉपरली, सर्वांना अप्रोच वगैरे वगैरे. काही यांना असं पण आलं असेल की बाबा 1-2 टेक्निशियनना असंही वाटलं असेल की बाबा नवोदित दिग्दर्शक आहे, मग बाबा मार्केटिंग कशी करणार सिनेमाची, प्रोड्यूस कसं करणार. आणि मराठी याच्याकडे कसं आहे ना, बॉलिवूडचे लोक बऱ्याचदा थोडंसं बाबा बजेट किंवा याच्या दृष्टीने होतं. सो सर्वजण समाधानी राहतील, इन्क्लुडिंग HODs, इन्क्लुडिंग त्यांचे टेक्निशियन्स, इन्क्लुडिंग त्यांचे ज्युनियर्स आणि त्याचबरोबर ॲक्टर्ससुद्धा, याची सर्व काळजी घेतली होती. आणि जे किशोरजी ज्यावेळेस आले, किशोरजींना याच्यामध्ये घेण्याचं कारण तो जो रोल होता त्यांचा, तो तेवढ्या ग्रॅव्हिटीचा होता. नक्कीच. आणि तो पहिल्याच भेटीमध्ये त्यांनी समजलं. त्यांनी माझ्याकडे 2-3 दिवसाचा वेळ घेतला. ते घरी गेले, त्याच्यावर बापरे 5-6 पानं त्यांनी बराच वेळ दिला त्या स्क्रिप्टला, आणि नंतर येऊन त्यांनी पुन्हा एकदा डिस्कस केलं. सो हे असतं एक चांगल्या कलाकाराचं, त्या कॅरेक्टरच्या डेपमध्ये जाणं, ते कॅरेक्टर समजून घेणं आणि त्या कॅरेक्टरला न्याय देण्याचा प्रयत्न करणं. आणि मी तुम्हाला सांगतो, किशोरजींच्या तुम्ही बऱ्याचशा फिल्म बघितल्या असतील, यामध्ये तुम्हाला किशोरजी एकदम वेगळे वाटणार, एकदम म्हणजे वेगळे. आणि त्यांचा तुम्हाला एक वेगळाच ॲक्टिंगचा फ्लेवर बघायला मिळेल. आणि होप सो की त्यांची जी चर्चा आहे, त्यांना गोंधळानंतर त्यांना आणि आमचे जे DOP आहेत अमलेंदू चौधरी, याआधी त्यांनी दोघांनी बऱ्याच फिल्म केल्या असतील, पण या दोघांना 14 नोव्हेंबर नंतर या फिल्मसाठी नक्कीच ओळखलं जाईल. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. मला किशोर सर तुम्हाला विचारायला आवडेल की जसं सरांनी सुद्धा सांगितलं की 2 तासाचा वेळ आणि त्याच्यानंतर 6 ते 7 तासाची चर्चा, नंतर जसं सर सुद्धा बोलले की 2-3 दिवसाचा वेळ घेतल्यानंतर त्या भाषेवर, त्या स्क्रिप्टवर, त्या संहितेवर जेव्हा विचार करतोय का कलाकार, तेव्हा त्या कलाकारांना त्या संहितेमध्ये किंवा त्या स्क्रिप्टमध्ये ना गोष्टी कळून गेलेल्या असतात किंवा ह्या स्क्रिप्टचा पुढे काय होणार आहे किंवा या संहितेचं काय होणार आहे. मला तुम्हाला विचारायला आवडेल की गोंधळची जेव्हा स्क्रिप्ट हातात येते किंवा गोंधळच्या दिग्दर्शकासोबत तुम्ही बसता, तेव्हा बॅक ऑफ द माइंड कोणता विचार सुरू असतो की बाबा काहीतरी आहे ह्यामध्ये, ह्या गोष्टी आहेत ज्या गोष्टीसाठी मला या सिनेमामध्ये काम करणं गरजेचं आहे किंवा मला या सिनेमामध्ये काम करायचंच आहे. काय सांगाल? मी स्वतःला खूप नशीबवान ॲक्टर समजतो, कारण सगळ्यात पहिली फिल्म
अच्छा. ज्यात मी मॉबमध्ये होतो. हा. त्याचे दिग्दर्शक होते गोविंद नेहलानी. त्याच्यानंतर संपूर्ण फिल्ममध्ये 2 नंबरचा एक रोल, अंतर्नाद नावाची फिल्म होती, ज्याचे दिग्दर्शक होते श्याम बेनेगल, आणि ज्याच्यामध्ये ओमपुरी, शबाना आझमी, कुलभूषण खरबंदा असे सगळे ग्रेट होते. आणि त्यांच्यामध्ये 2 नंबरचा रोल, शिवा नावाचं कॅरेक्टर अंतर्नाद नावाच्या फिल्ममध्ये ओमपुरी सोबत माझं होतं, आणि त्याचे दिग्दर्शक होते श्याम बेनेगल. तिसरी फिल्म होती समर नावाची फिल्म, ज्याच्यामध्ये मेन रोल माझा होता, दिग्दर्शक होते श्याम बेनेगल. श्याम बेनेगल, गोविंद नेहलानींपासून सुरू झालेला हा प्रवास नंतर मग अनेक दिग्गज दिग्दर्शकांकडे काम करत 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 इथपर्यंत पोहोचलेला आहे, संतोष सरांपर्यंत पोहोचलेला आहे. श्याम बेनेगलांनंतर किती, म्हणजे माझी कुठलीही फिल्म उचल तू, प्रत्येक दिग्दर्शकानं वेगळंच काम केलेलं आहे आणि मला वेगळी भूमिका दिलेली आहे, आणि वेगळं काम करतो बुवा हा ॲक्टर, आणि हा खरोखर मनापासून काम करतो, आणि वेगळं काही असेल तर या ॲक्टरला अप्रोच व्हायला पाहिजे असं काहीतरी लोकांच्या मनात वर्षानुवर्ष माझं काम बघून धारणा तयार झाली. आणि काही वेगळं असेल तर निश्चितच चांगल्या दिग्दर्शकाला माझी आठवण येते, आणि हे माझं नशीब आहे असं मी समजतो. आणि मग तो अमोल पालेकर असोत, नागराज मंजुळे असोत, राजीव पाटील असो, सुधीर मिश्रा असो, नीरज पांडे असो, असे सगळे दिग्दर्शक आहेत. तर अर्थातच मी बऱ्याच अशा देशी 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 अशा चित्रपटात सुद्धा काम केलं. जोगवा असेल, फॅन्ड्रीमध्ये तर तू पाहिलेलंच आहेस, नटरंग असेल. तर ही मातीची फिल्म आहे, आणि त्या कॅरेक्टरमध्ये किशोर कदम कदाचित मिसळून जाऊ शकतात याची शक्यता त्यांना दिसली असावी, किंवा रोल लिहिताना कदाचित माझा चेहरा, माझं शरीर त्यांना दिसलं असावं. आणि चांगल्या दिग्दर्शकाचं अर्ध काम हे योग्य कास्टिंग झाल्यानंतर पूर्ण होतं. नक्कीच. तर या चित्रपटामध्ये हे 50 आणि 60% काम संतोषजींनी कास्टिंगवरच केलेलं आहे असं मला वाटतं, आणि त्याच्यापैकी एक मी भाग आहे, याचा मला खूप आनंद आहे. आता मी स्वतःहून माझ्या कामाबद्दल बोलणार नाही, पण मला निश्चित सांगावं असं वाटेल की हे काम माझ्या इतर कामांपेक्षा वेगळं आहे, तुम्हाला आवडेल. नक्कीच. नाही, कारण का जेव्हा ट्रेलर लॉन्च पार पडला, जेव्हा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडत होता, तेव्हा सुद्धा सर सुद्धा बोलले की काहीतरी वेगळं, पण किशोर सरांचं एक वेगळी छटा, एक वेगळा दृष्टिकोन किशोर सरांचा बघायला मिळणार आहे. आणि आता सुद्धा होतं, कारण परत कसं होतं माहिती, कसं म्हणजे ॲज अ प्रेक्षक म्हणून मला असं वाटतं की एखाद्या कलाकाराला जर आम्ही एकाच सेम रोलमध्ये किंवा एका पथडीमध्ये बघितलं ना, तर असं वाटतं की तो कलाकार ती चौकट सोडून कधी बाहेर जाणारच नाही का काय, किंवा त्या कलाकारावर तसा छापा सुद्धा पडतो की बाबा हा कलाकार आहे तर हा कलाकार याच पद्धतीचे सगळे रोल करतो, किंवा एखादा कॉमेडी जॉनरचे रोल करतोय की काय. पण इथे काहीतरी वेगळंच बघायला मिळणार आहे, ते 14 तारखेनंतर आम्हाला कळेल सुद्धा. मला सर तुम्हालाच विचारायला आवडेल की जेव्हा ह्या सगळ्या प्रोसेस घडत असतात तेव्हा कलाकाराच्या मागे ना एक प्रेक्षक सुद्धा असतो सगळ्यात पहिला. कलाकार, मला असं वाटतं की कलाकाराचा सगळ्यात पहिला प्रेक्षक तो स्वतःच असतो. कलाकाराचा असेल किंवा दिग्दर्शकाचा सगळ्यात पहिला प्रेक्षक तो स्वतः असतो. एक किशोर कदम प्रेक्षक म्हणून आणि एक चोखंद प्रेक्षक म्हणून गोंधळ या संपूर्ण संहितेकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? मी पुन्हा एकदा सांगेन की मी सत्यदेव दुबे, पंडित सत्यदेव दुबे यांचा स्टुडंट आहे. गुरु शिष्य परंपरेप्रमाणे मी त्यांच्याकडे 16 वर्ष शिकलेलो आहे. दुबेजींकडे कुठलाही विद्यार्थी 4 ते 5 मॅक्सिमम वर्षापेक्षा कुणीही टिकलेलं नाही. एक वर्कशॉप केलेले लोक आज सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये मी दुबेजींचा स्टुडंट आहे म्हणून मिरवताना दिसतात, पण मी त्यांच्याकडे 15-16 वर्ष गुरु शिष्य परंपरेप्रमाणे फक्त त्यांच्याकडेच काम केलेलं आहे. त्यांच्याकडे काम करत असताना तो जो चांगला गुरु जो असतो तो फक्त आपल्याला कला शिकवत नाही, तो जगायचं कसं हेही शिकवत असतो. जगत असताना माणसांशी कसं वागायचं, काय शिक्षण घ्यायचं, उत्सुकता कशी जागृत ठेवायची, पुस्तक
कुठलं पुस्तकं कुठली वाचायची, भाषेवर कसं काम करायचं, कुठले चित्रपट पाहायचे, कुठले दिग्दर्शक चांगले, स्वतःचा शोध कसा घ्यायचा, स्वतःचंच बोट धरून पुढे स्वतःला कसं न्यायचं, हे सगळं चांगला गुरु शिकवत असतो. आणि त्याच्यामुळे जगातलं खूप चांगलं साहित्य मी वाचलेलं आहे, उत्कृष्ट चित्रपट मी पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे एक माझी टेस्ट तयार झालेली आहे. बरोबर. पुस्तकांबद्दलची, सिनेमाबद्दलची, काम करणाऱ्या लोकांबद्दलची सुद्धा, सहकलाकारांची सुद्धा. माझ्या नशिबाने खूप चांगले सहकलाकार माझ्या नशिबात आले. तर हा चित्रपट मला असं वाटतं त्या टेस्टचा आहे. नक्कीच नक्कीच. जी टेस्ट माझी आहे, नक्कीच किशोर कदमची टेस्ट आहे. किशोर कदमची टेस्ट ह्याला गेल्या काही वर्षांचं, 25 वर्षांचं जर तुम्ही काम पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की काय कुठल्या प्रकारची टेस्ट आहे माझी जगण्याची आणि काम करण्याची. नक्कीच 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 नक्कीच. मला संतोष सर तुम्हाला विचारायला आवडेल की सिनेमा 14 तारखेला भेटीला येतोय. ट्रेलर लॉन्चच्या दरम्यान सुद्धा तुम्ही एक वाक्य आम्हाला सांगितलं की मला फक्त भारतामध्ये नाही तर इंटरनॅशनली सुद्धा मराठी चित्रपटाचा दर्जा कसा उंचावेल, किंवा आज देखत सुद्धा मराठी चित्रपटाचा दर्जा इंटरनॅशनल लेवलला खरंच खूप चांगला आहे. पण जसं तुम्ही बोललात की मला असे काही अनुभव आले, त्या अनुभवामध्ये मला कुठेतरी वाटलं की अरे का दरवेळेला मराठी सिनेमाला ह्याच पथडीमध्ये किंवा ह्याच चौकटीमध्ये बघता, ह्याच्यापेक्षा पण खूप सुंदर असा सिनेमा आहे आमचा मराठी. कारण का मराठी चित्रपटाची सुरुवात आपल्या इथून झाली, भारतामधून झाली. एक काय तो ठॉट होता की कुठे दिग्दर्शकांना मनाला ती ठेस पोचली की अरे का असं होतं दरवेळेला, जेव्हा मी जातोय किंवा दरवेळेला मला असं का अनुभव येतात किंवा हेच का ऐकायला मिळतं की मराठी सिनेमा असतील तर ते तसेच असतील. ज्यावेळेस कान्स शॉर्ट फिल्म कॉर्नरमध्ये माझी एक 2018ची शॉर्ट फिल्म होती, सो त्या टायमाला मला एक अनुभव असा आला होता की त्याचा सारांश तुम्हाला सांगतो की त्या सारांशमध्ये मला असं कळालं की इंडियन सिनेमे जे असतात, मराठीच नाही भारतीय सिनेमे, अच्छा ओके, भारतीय सिनेमे हे असे आहेत की ज्याच्यामध्ये फक्त पॉवर्टी किंवा बिलोबिली असंच काहीतरी असतं. बरोबर. आणि त्याच गोष्टी इकडे जे फिल्म फेस्टिवल आहेत मोठमोठे, तिकडे असेच विषय येत असतात जे फक्त दारिद्र्य आणि म्हणजे गरिबी आणि बिलोबिली म्हणजे कमी वस्त्र वगैरे, त्या दारिद्र्यामुळे वाट्याला आले कमी वस्त्र, याच्याशी संबंधित फिल्म्स आमच्यापर्यंत येतात असा त्याचा कुठंतरी त्यांचं इम्प्रेशन आहे. आणि म्हटलं अरे आपल्याकडे आपलं एवढं मोठी पॉप्युलेशनवाली देश आहे आणि मराठी नाही, हा अनुभव मला भारतीय सिनेमाबद्दल होता. आणि मला नक्कीच कल्चर, आणि मी स्वतः मराठी मातीचा असल्यामुळे मला कल्चर बनवायचं असेल तर कुठल्या ना कुठल्या तुम्हाला मातीतला सिनेमा बनवावा लागेल. नक्कीच नक्कीच. सो त्यामुळे सुरुवात फीचर फिल्म ते बनवायची होती. ते एक आतून असतं ना की एक 2-3 वर्षाची मेहनत घेतल्यानंतर आतून ते येतं की नाही यू आर आता रेडी असतो. बरोबर. सो ते ज्यावेळेस वाटलं ना, आणि त्यावेळेस हा सिनेमा ज्यावेळेस बनवायला घेतला त्यावेळेस एक थॉट आणखीन एक होता की ज्यावेळेस एक पहिला पाऊस पडतो बघा, पहिला पाऊस पडतो मातीवरती आणि त्या मातीचा एक सुगंध यायला लागतो. बरोबर. सेम फिलिंग आहे ना माणसाला, आपल्या मराठी रसिकांना ज्यावेळेस ते पडद्यावर हा चित्रपट बघणार ना, तो जसा गंध येतो ना तसा हा व्हिज्युअल गंध सर्वांना आला पाहिजे. सो त्या हिशोबाने ही कलाकृती घडवलेली आहे. आणि माझा असा ओव्हर कॉन्फिडन्स आहे की जे काही आउट ऑफ इंडिया म्हणजे जे काही अब्रॉडचे लोक असतील, जे काही रसिक असतील, ते सुद्धा पुढच्या 1-2 वर्षात ही जी काही फिल्म आहे याच्या वर्ड माउथमुळे शोधून बघतील. क्या बात आहे, क्या बात आहे. ना मित्रांनो की असा कॉन्फिडन्स ना खरंच खूप महत्त्वाचा आहे. कारण का आपल्या कलाकृतीवर जर आपलंच प्रेम नसेल तर मग त्या कलाकृतीवर प्रेक्षक तरी काय प्रेम करतील. नाही खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास सर मी इकडे थांबतो कारण का 14 तारखेनंतर मला तुमच्यासोबत गप्पा मारायला मजा येणार आहे. सिनेमा बघितल्यानंतर खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या आम्हाला कळतील, प्रेक्षक म्हणून मला सुद्धा कळेल. ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सिनेमाबद्दल सांगितलं, कोणती गोष्ट तुम्ही आम्हाला सांगतात, किंवा जसं तुम्ही बोलत की किशोर सरांची एक वेगळी छटा, जसं किशोर सर बोलले की वेगळी संहिता, त्या सगळ्या गोष्टी 14 तारखेनंतर आम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर आपण भेटू, त्याच्यानंतर नक्की गप्पा मारू. त्याच्यानंतर खूप सारे प्रश्न असतील माझ्या डोक्यामध्ये, ते प्रश्न आपण विचारू. तोपर्यंत धन्यवाद. 14 तारखेला एक नवा कोरा सिनेमा घेऊन येत्या गोंधळत्याबद्दल, आणि तुमच्या दोघांपासून तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी.
जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.